तर आपण पहिला प्रकार बघूया, भुजंग प्रयात. कोणता बघायचा आहे? भुजंग प्रयात. तर भुजंग प्रयात पाहण्याआधी त्याचे आपल्याला लक्षणं माहित पाहिजे. आता सर्वप्रथम मगाशी आपण सांगितलं की ही जी वृत्त आहे ती कोणती पाहतोय आपण? अक्षर गण वृत्त आहे. कोणती आहे? अक्षर. म्हणजे पहिलं अक्षर त्याचं तयार होत आहे की भुजंग प्रयात हे काय आहे? अक्षर गण वृत्त आहे. त्यानंतर दुसरं लक्षण काय होईल बघा, तर प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात. प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात. त्यानंतर तिसरं लक्षण काय होईल, तर प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? 12. प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. त्यानंतर त्याचे गण आणि यती कोणत्या अक्षरावर असतो तेही महत्वाचं आहे. सर्व आधी आपण यती पाहूया आणि त्यानंतर गण काय पडतात ते. यती कोणत्या अक्षरावर असतो? तर यती म्हणजे काय सांगितलं आपण की जिथं आपण काय करतो, थोडा वेळ थांबतो, पॉज घेतो, त्याला आपण यती असे म्हणतो. तर यती हा 6व्या अक्षरावर असतो. कोणत्या अक्षरावर असतो? 6व्या अक्षरावर. आणि गण काय आहेत बरं भुजंग प्रयातचे? 4 वेळा य, य य य य. कळतंय? असे हे भुजंग प्रयातचे काय आहे? लक्षण आहे. पहिलं लक्षण आहे हे अक्षर गण वृत्त आहे. प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात. प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. यती हा 6व्या अक्षरावर असतो. आणि गण सगळ्यात महत्वाचे काय आहे त्याचे? य य य य. असं य किती वेळा आहे? 4 वेळा. कळतंय? आता तुम्हाला इथं स्कॉलरशिपला कसा प्रश्न विचारला जाईल किंवा स्पर्धा परीक्षेला, तर या लक्षणापैकी 2 लक्षणे देतील. ही लक्षणे कोणत्या वृत्ताची आहेत किंवा भुजंग प्रयात वृत्ताची लक्षणे खालील पर्यायांपैकी कोणती आहेत? 2 अचूक पर्याय निवडा. कळलं? किंवा तुम्हाला उदाहरण दिलं असेल, हे उदाहरण कोणत्या वृत्ताचं आहे, अशा कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर बघूया, भुजंग प्रयातची लक्षणं बघितली आपण. हे अक्षर गण वृत्त आहे. चरण किती असतात? 4 चरण असतात. प्रत्येक कडव्यात किती अक्षर असतात? प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? 12 अक्षर असतात. यती कितव्या अक्षरावर असतो? 6व्या. आणि गण हे य य य य असे आहेत. य म्हणजेच पहिलाच, ठीक आहे. य र त न भ ज सम. य म्हणजे पहिला, म्हणजेच आद्य लघु वाला. बरोबर ना गड? आद्य लघु म्हणजेच कोणता असतो? बरोबर का? पहिला लघु, बाकीचे उरलेले काय असतात? गुरु असतात. मग त्याचं आता आपण उदाहरण बघूया. तिथं आपण पूर्ण 4 ओळी कवितेच्या न घेता किंवा कोणताही अभंग असेल, काही असेल, त्या पूर्ण न घेता एका ओळीतच आपण दाखवूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, असं हे उदाहरण आहे. आता मी काय सांगितलंय, उदाहरण दिल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करतो की अक्षर गण वृत्त असल्यामुळे 3-3 चे काय पाडतो आपण? काय पाडतो? गट पाडतो, गण पाडतो. मग आपण आपल्याला याचे 3-3 चे गट पाडावे लागतील. बघूया. स दा स, बरोबर. र दा यो. त्यानंतर ग तू झा. त्यानंतर घडा वा. कळतंय? आता इथं बघा, स दा स. स हे कोणतं अक्षर आहे? लघु आहे की गुरु आहे? लघु अक्षर आहे. बरोबर आहे. काय आहे? लघु अक्षर आहे. दा, द ला
काना दिलेला आहे, म्हणजेच ते नक्कीच कोणतं अक्षर असेल, दीर्घ झालं की नाही, म्हणजेच ते गुरु अक्षर. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, जी ऱ्हस्व अक्षर असतात ती लघु अक्षर असतात, दीर्घ असतात ती कशी असतात, गुरु अक्षर असतात. हे गुरु झालं. मग आता सदा सर्वदा, मग स पुन्हा कसं होईल, हे पुन्हा लघु झालं पाहिजे की नाही, होईल का ते, नाही. का नाही होणार, का नाही होणार सांगा. तर बघा इथं स नंतरचं जे अक्षर आहे काय आहे, सर्वदा जोड शब्द आलाय की नाही, रफारवाला वो आहे की नाही, मग त्यामुळे त्याच्या आधीचा काय होतो, त्याचा लघुक्रम काय होतो, बदलतो. म्हणजेच त्याचा लघु न देता आपल्याला काय द्यावा लागतो, काय द्यावा लागतो, गुरु द्यावा लागतो. मग असे आपण आता गण सांगितले, मी पूर्ण उदाहरण घेत नाही, म्हणजे पूर्ण उदाहरणाला मी ती चिन्हाने दाखवत नाहीये, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. तर गण सांगितले य य य य, मग पहिला गटातच आपल्याला य हे मिळाले की नाही, बघा मिळाले, म्हणजे हे य आहे, म्हणजे बाकीचे हे काय असतील, य असतीलच ना. मग त्या पद्धतीने आपण त्यांना चिन्हांकित करू शकतो, लघुक्रम त्यांचा लिहू शकतो. येते लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला भुजंग प्रयात वृत्त हे कळलंय ना, लक्षणं कळली त्याची, उदाहरण कळलं, उदाहरण कसं सोडवायचं ते कळलं, त्याचे गण काय आहेत, य य य य, यती कितव्या अक्षरावर, 6व्या. बघा यती बघा, सदा सर्वदा, सदा सर्वदा, म्हणजे 5 अक्षर झाल्यानंतर थांबलो म्हणजे 6व्या अक्षरावर. सदा सर्वदा ही 5 झाली, त्यानंतर 6व्या अक्षराच्या इथं मी येऊन थांबलो, म्हणजे यती कितव्या अक्षरावर आला, 6व्या अक्षरावर. कळतंय. गण य य य 4 वेळा, 6व्या अक्षरावर यती असतो. प्रत्येक चरणात किती अक्षर असतात, 12 अक्षर असतात, आणि प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात, आणि हे अक्षर गणवृत्त आहे. कळतंय. बघा भुजंग प्रयातमध्ये फक्त अक्षर संख्या जरी लक्षात ठेवला तरी आपल्याला काय करता येईल, ते उदाहरण कोणत्या वृत्ताचं आहे हे ओळखता येतंय. कारण आपल्याला 3च वृत्त पाहायचे आहेत, भुजंग प्रयात, वसंत तिलका आणि मालिनी. बरोबर. उदाहरण दिलं असेल तर अक्षरांची संख्या मोजली की आपल्याला लगेच कळतंय की समजा 12 असतील तर भुजंग प्रयात, इतर काही असेल तर ते त्या त्या प्रकारचे आपण जे पाहणार आहोत पुढं ते. तर पुढचा बघूया, वसंत तिलका. पुढचा प्रकार कोणता आहे, वसंत तिलका. हे देखील कोणतं वृत्त आहे, लक्षणं बघायचे आहेत ना आपल्याला. तर हे देखील अक्षर गणवृत्त आहे. वसंत तिलका हे देखील अक्षर गणवृत्त आहे. दुसरं काय होईल, तर प्रत्येक कडव्यात किती चरण असतात, प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात. त्यानंतर तिसरं पाहूया, प्रत्येक चरणात किती अक्षर असतात ती पाहायची आहे. तर प्रत्येक चरणात जशी भुजंग प्रयात मध्ये किती होतील, 12 होतील, तशी वसंत तिलकामध्ये प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. किती असतात, त्यानंतर चौथं लक्षण आपल्याला काय सांगता येईल, तर यती. कितव्या अक्षरावर सांगितला, भुजंग प्रयात मध्ये कितवा होता, 6व्या अक्षरावर. तर वसंत तिलकामध्ये 8व्या अक्षरावर यती असतो. त्यानंतर शेवटचं लक्षण आहे गण. तर गण काय आहे त्याचे, तर बघा त भ ज ज ग ग, त भ ज ज ग ग. बरोबर. मग त भ ज ज ग ग हे आपल्याला एकूण 8 गणांपैकी माहितच असतील ना की त्याचा लघुक्रम कसा लावायचा आहे ते. तर ही झाली वसंत तिलकाची लक्षणं. पहिला आहे हे अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात, प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात, आणि यती 8व्या अक्षरावर असतो.
गण आहे त भ ज ज ग ग भुजंग प्रयासचे गण काय होते 4 वेळा य अक्षर किती होती 12 यती 6व्या अक्षरावर इथं काय आहे प्रत्येक चरणात 14 अक्षर असतात यती 8व्या अक्षरावर असतो आणि गण काय असतात त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग कळतंय आता आपण त्याचं उदाहरण पाहूया उदाहरण आता आपण बघितलं बघा प्रत्येक कडव्यात 4 चरण असतात म्हणजे एक कडवं दिलेलं आहे पूर्ण कडवं न घेता आपण काय करूया त्या कडव्यातली एक ओळ म्हणजे एक चरण घेऊयात आपण इथं उदाहरणादाखल आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश हे आपण काय घेतलंय त्या कडव्यातील एक चरण घेतलेलं आहे आता हे आपण काय करतो तर या चरणाचं 3 अक्षरांचे काय करतो गट पाडतो तर कसं होणार बघा आरक्त एक त्यानंतर होय फू दुसरा त्यानंतर लुनी प्र आता हे बघा जे आपल्याला चरण दिलेलं असतं वेलांटी उकार काना मात्रा जे काही आहे ते तसंच लिहायचं असतं गट पाडताना जर तुम्ही काय केला पहिला उकार असेल आणि दुसरा उकार दिला तर त्याचा ऑब्विसली काय होणार आहे लघु गुरुक्रम काय होणार बदलणार आहे म्हणजे लघुचा गुरु सुद्धा होऊ शकतो गुरुचा लघु होऊ शकतो त्यामुळे जसं आहे तसं ते लिहायचं फक्त 3 गट पाडायचे असतात गण पाडायचे असतात लुनी प्र त्यानंतर प्र नई प त्यानंतर शेवटचे बघा मागाशी सांगितलेलं मी काय सांगितलं होतं की 3 गट पाडतो पण शेवटी जर 2 उरत असतील तर 2 ठेवले तरी चालतात कळतंय मग बघा आता आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश प्रणयी काय सांगितलं मी आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश याचे गट पाडून झालेले आहेत गण पाडून झालेले आहेत आता हे जे गण आहे आपण लक्षणात सांगितल्याप्रमाणे त ब ज ज ग ग ते आपल्याला इथे लागू होतात का पाहूयात तर आपण जे 8 गण बघितले किती बघितले 8 म य र त न भ ज स म मध्ये भ घ्यायचा आहे त घ्यायचा आहे सुरुवातीला कोणता घ्यायचा आहे य र त न म्हणजे त म्हणजे तिसरा आहे हे की नाही तिसरा म्हणजे अंत्य लघु हे की नाही अंत्य लघु म्हणजे शेवटचा लघु असतो म्हणजेच पहिले काय असतात गुरु बरोबर त्यानंतर भ बघा न म्हणजे सर्व लघु झाले त्यानंतर आद्य गुरु झाला म्हणजे सुरुवातीचा काय असतो गुरु म्हणजेच बाकीचे काय असतात लघु त्यानंतर ज त भ ज ज ग ग त्यानंतर काय आहे ज ज कसा आहे बघा ज चे गण काय आहे भ नंतर दुसरा ज आहे ना मग भ म्हणजेच काय सांगितलं आपण आद्य गुरु बाकीचे लघु तसं ज च काय होणार एक जागा पुढे सरकणार तो म्हणजे काय होणार मध्य गुरु बरोबर म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा काय होणार लघु राहणार त्यानंतर पुन्हा तेच ज ज 2 वेळा म्हणजे हेच गण राहणार बघा त भ ज ज ग ग सांगितलं मी त भ ज पुन्हा ज म्हणजे सेमच तसाच होणार आता ग ग म्हणजे त्याला काय देतो आपण गुरुची काय द्यायची असतात चिन्ह द्यायची असतात लक्षात ठेवायचं त्यानंतर पाहूया आपण रिव्हिजन टाइप बघूया लक्षण वसंत दीर्घकाची काय सांगितली आपण हे अक्षर गणवृत्त आहे प्रत्येक
कडव्यात किती चरण असतात? 4 चरण असतात. प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? 14 अक्षर असतात. त्यानंतर यती कितव्या अक्षरावर असतो? 8व्या. आणि गण काय आहे? त भ ज ज ग ग. राहील का लक्षात? कळतंय? ओके. अक्षर गणवृत्त आहे. पहिलं लक्षण काय सांगता येईल? हे अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यात किती चरण असतात? 4 चरण असतात. प्रत्येक कडव्यात किती चरण असतात? 4 चरण असतात. प्रत्येक चरणात किती अक्षर असतात? तर प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. मालिनीमध्ये लक्षात ठेवायचं किती अक्षर असतात? 15 अक्षरे असतात. त्यानंतर पुढचं यती आणि गण. 5वं काय लक्षात असेल? गण. आता जसा भुजंग प्रयात मध्ये यती 6व्या अक्षरावर होता, वसंत तिलकामध्ये तो कितव्या अक्षरावर होता? 8व्या अक्षरावर. मग मालिनीमध्ये कितव्या अक्षरावर असतो? तर तोही 8व्या अक्षरावरच असतो. कितव्या? यती 8व्या अक्षरावर. गण काय बरं त्याचे? जसे भुजंग प्रयातचे काय होते? य य य य 4 वेळा य. वसंत तिलकाचे कसे काय होते गण? त भ ज ज ग ग. आणि मालिनीचे काय आहे? तर न न म य य. काय गण आहे? न न म य य. येते लक्षात? आता आपण जे 8 गण बघितले, य र त न भ ज स म, यावर आपल्याला त्यांच्या काय करता येतील? म्हणजे गट पाडून लघु गुरुक्रम देता येईल. त्यापूर्वी आपण मालिनी वृत्ताची लक्षणं बघितली. उदाहरण पाहूया. काय बघायचंय? उदाहरण. इथे मी काय करतोय? पूर्ण चारी म्हणजे पूर्ण कडवं न घेता एकच त्यातलं काय घेतोय? चरण घेतोय. पखरण बघ खाली खाली भुवरी पारिजात. काय उदाहरण आहे? पखरण बघ घाली भुवरी पारिजात. आता हे मी त्या कडव्यातील एक चरण घेतलेलं आहे. आता मी काय करणार? याचे 3-3 चे गट पाडणार, म्हणजेच गण पाडणार. काय पाडणार? 3-3 चे गट पाडणार, गण पाडणार. तर पहिला काय होईल बघा? प ख र एक झाला. त्यानंतर न ब घ दुसरा. त्यानंतर घाली भू. त्यानंतर वरी पा. त्यानंतर रिजा त. असे किती गट पडले? किती गण झालेत बघा इथं? किती गट झाले? 1 2 3 4 5. प्रत्येक गटात 3 अक्षर आहेत. म्हणजे एकूण किती अक्षर आहेत? 15. म्हणजेच नक्कीच हे कशाचं उदाहरण आहे? मालिनी वृत्ताचं उदाहरण आहे. आता प ख र. आता गण आहेत न न म य य. आता हे आपण बघूयात. म्हणजे जसं आपण गणितात टॅली करतो तसं हे ह्याला लागू होत आहे की नाही बघूयात. खरंच मालिनी वृत्ताचे जे गण आहेत त्यात न येतोय का बघूया. प ख र. मग आता जे 8 गण आहेत मगाशी सांगितले आपण, य र त न भ ज स म, याच्यातला पहिला न आहे. न म्हणजे काय सांगतो आपण? चौथा आहे. म्हणजे सर्व लघु. कोणते आहेत? सर्व लघु आहेत की नाही बघा इथं? लघु अक्षर आहेत की नाही? म्हणजे सर्व लघु. पुन्हा नच आहे. म्हणजे बघा इथं काना मात्रा वेलांटी उकार काय आहे का? जोड शब्द आहे? नाही. म्हणजे सर्व काय आले?
लघु चाले. पुन्हा म. आता म साठी इथं काय येतंय बघा, म सर्व गुरु. यर तन भज सम म्हणजे शेवटचा गण आठवा, म्हणजे तो सर्व काय असतात गुरु असतात. बघा इथं ख ला काना आहे, ल ची पहिली दुसरी वेलांटी आहे, भ चा उकार सुद्धा आहे दुसरा. कळलं, म्हणजे सगळी अक्षरं कशी होती तिथं दीर्घ होती, म्हणजेच गुरुचं चिन्ह दिलं आपण त्याला. म त्यानंतर य, त्यानंतर काय पाहायचंय, य बघायचंय. तर इथं हा दुसरा आला, म्हणजे हा काय झाला पहिला. य य य च काय सांगितलं मी, य चे गण सांगा. आद्य लघु म्हणजे पहिला फक्त काय येतो लघु, बाकीचे दोन्ही काय असतात गुरु आहेतच. दुसरी वेलांटी काना आहे. त्यानंतर पुन्हा पुढं यच आहे, म्हणजे सेमच. कळतंय, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतात, याचे गण म्हणजे गट पाडून त्यांना चिन्हांनी दाखवता येतं. सगळ्यात महत्वाचं तिन्ही प्रकारांची आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे, अक्षर संख्या. काय लक्षात ठेवायचं आहे, अक्षर संख्या. म्हणजे तीनच तुम्हाला प्रकार आहेत, 2 मार्क तुम्हाला हमखास मिळून जातात स्कॉलरशिप साठी. इतर परीक्षेत आले की आपल्याला इतरही वृत्त पाहावी लागतील. मग पहिला प्रकार मी कोणता सांगितला, भुजंग प्रयाग. किती अक्षर असतात, 12 अक्षरे असतात. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता सांगितला, वसंत तिलका. त्याच्यात किती अक्षर असतात, 14 अक्षरे असतात. त्यानंतर मालिनी पाहिला, त्याच्यात किती असतात, 15 अक्षरे असतात. कळतंय. यती पाहूयात आपण तिघांचेही कंपॅरेटिव्हली. भुजंग प्रयागमध्ये यती किती अक्षरावर असतो, 6व्या अक्षरावर. वसंत तिलकामध्ये 8व्या अक्षरावर आणि मालिनीमध्ये 8व्याच अक्षरावर असतो. गण काय आहेत बघा, कधी कधी गण देतील आणि सांगतील हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत. तर भुजंग प्रयागचे गण काय आहे, भुजंग प्रयाग 4 वेळा य य य य य है की नाही. त्यानंतर वसंत तिलकाचे गण काय आहेत, द भ ज ज ग ग. आणि त्यानंतर मालिनीचे काय आहे, न न म य य. येते लक्षात, कळते. ओके.